इकडे गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। शेतात भरलेला मका हे पीक आणि फळबागेत बहरलेला आंबा नष्ट होण्याच्या मार्गावरती आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे आणि याच संपूर्ण बाबीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। विभागाने गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिलेला आहे। त्याच अनुषंगाने रात्रपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि आता थोड्या वेळाकरिता पावसाने विश्रांती जरी घेतली असेल, परंतु या बदलत्या वातावरणामुळे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे। शेतकऱ्यांचा फळबागा असू द्या किंवा तुरी, कापूस आणि मका यासारखे पीक सुद्धा आता आलेले बहार सुद्धा त्यांना झडण्याच्या मार्गावर आहे, कारण की वादळी पावसामुळे आंब्यासारखे फळ सुद्धा नष्ट होत आहे। बघू शकता, हे फळबागेमध्ये लागलेले आंब्याचे झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाला हे लागलेले आंबे आहेत। हे छोटे छोटे आंबे या जमिनीवर वादळामुळे पडलेले आहेत। बघू शकता, या ठिकाणी पूर्ण अशा पद्धतीने हा आलेला फळ हा नष्ट होत आहे आणि त्याच पद्धतीने मका पीक सुद्धा बहारला असताना सुद्धा या वातावरणामुळे मका पीक सुद्धा खराब होत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। काय सांगाल, याचा काय फरक पडतोय, काय होत आहे? सर, यावर्षी या हवामान खात्यामुळे मक्का पीक 15 दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे खाली पडलेले होते आणि आता हवामान खात्यामुळे फळबागेचे पूर्ण आंबे असो किंवा बाकी फळबाग यांचे फळं गळत आहेत आणि सोबतच शेतकऱ्यांचे जे काही कापूस होता, तुरी होते, लाख होते, हा सुद्धा पिकावर परिणाम झालेला आहे। यावर्षी पावसामुळे छान पीक आलेलं होतं, पण आता या वादळीच्या पावसामुळे आलेला शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हा हिरावून घेण्याच्या याच्यामुळे आलेला आहे। मी 15 दिवसापूर्वीच तहसीलदार यांना मागणी केली होती की आपण सर्व भागातील सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे, परंतु सर्वे झालेला नाही आणि शासनाकडून परत कधी एकदा अवकाळी पाऊस येते की काय याची वाट पाहत आहे। म्हणजे शेतकऱ्याला दोनदा देता येणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मागचे सुद्धा सर्वे झाला नाही आणि यावेळेस सुद्धा अजून कोणत्याही प्रकारचा सर्वे झाला नाही। त्यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांना या भागातील सर्वे करून मक्का, फळबाग, कापूस, तुरी या भागाची झालेली नुकसानीबाबत सरकारने लवकर सर्वे करून त्यांना मदत देण्यात यावी। म्हणजे एकंदरीत हवामान विभागाने जे आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे त्याच्यानुसार जे हवामान बदलत आहे आणि हे अवकाळी पाऊस जो वारंवार येत आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याला कुठेतरी आता नुकसान सोसावं लागत आहे। त्यामुळे त्यांनी वारंवार शासनाचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे की मदत मिळण्यात यावी, तरी सुद्धा शासनाचा कोणताही कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। एनडीटीव्ही मराठीकरिता मनीष रक्षमवार, गडचिरोली।